तोंडाला चव नाहीये, काही खावंसं वाटत नाही, तेव्हा हा झणझणीत आणि चमचमीत ठेचा बनवायचा आणि एक ऐवजी 4 पोळ्या खायच्या. खूप चटपटीत बनतो, वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, लग्नाच्या पंक्तीत जो ठेचा मिळतो ना, अगदी त्याच चवीचा तयार करणार आहोत. फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होतो. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. साहित्य घेतलेलं आहे बघा, इथे अर्धा पाव इतक्या हिरव्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखट असतात. तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर हिरवी लवंगी मिरची तुम्ही घेऊ शकता. ताज्या मिरच्या घ्यायच्या. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीडियम साईजचा एक टोमॅटो कट करून घेतला आणि एक कांदा बारीक कट केलेला आहे. अद्रकीचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली घेतलेली आहे. आपण याला फोडणी देऊन बनवणार आहोत, त्यामुळे फोडणीचं साहित्य बघूया. पाव चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलं, साधारण 3 चमचे इतकं तेल लागेल. चिमूटभर हिंग घ्यायचं, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. कूट बनवण्या अगोदर शेंगदाणे हे खमंग कमी आचेवरती तव्यावरती भाजून घ्यायचे, ज्यामुळे त्याची चव खूप खमंग लागते. मिरचीचे असे बारीक तुकडे करून घेणार आहोत, ज्यामुळे की मिरची भाजायला आपल्याला वेळ लागणार नाही. सगळे तुकडे करून घेतले. आता तव्यावरती आपण हे भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅस ऑन करून एक लोखंडी तवा घेतला. आता मिरची भाजताना सुरुवातीला तेल न घालता आपण भाजणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात. हलके डाग पडेपर्यंत मिरची छान भाजून घ्यायची. मिरची छान भाजलेली आहे. आता या स्टेजला आपण 1 चमचाभर इतकंच तेल घालणार आहोत. तेलामध्ये छान परतून घेऊया. आता लसूण देखील आपण यात भाजणार आहोत. एक कट केलेला टोमॅटो देखील घालायचा आणि टोमॅटो छान नरम होईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटात हे सगळं जिन्नस छान भाजून घेतले. आता अद्रकीचा तुकडा घालायचा. अद्रक परतायची गरज नाही, शेवटी घालायचं. 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि ही सगळी जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कमी वेळेत करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला कुटून घेऊ शकता. पण जी चव खलबत्त्यात ठेचून येईल किंवा तव्यावरती ठेचून येईल ती चव मात्र मिक्सरमध्ये येणार नाही. तर मी या पद्धतीने करत आहे. कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता याला ठेचून घेऊया या पद्धतीने. बघा, अगदी झटपट तयार होतो. चवीला एवढा जबरदस्त लागतो. तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकता किंवा भात वरण असेल तर तोंडी लावायला देखील हा ठेचा घेऊ शकता. ठेचून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढूया. आता याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल घातलं. पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. आता कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतला. आता या स्टेजला आपण हिंग घालणार आहोत. हळद घालायची. आणि तयार केलेला ठेचा घालायचा आहे. मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घालायचं. मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 5 ते 6 चमचे किंवा एक अर्धी वाटी इतकं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत.
पाणी घालायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला झाकून शिजवणार आहोत। तुम्ही या पद्धतीने ठेचा केला ना तर खूप चमचमीत अशी टेस्ट होते, तुम्हाला खूप आवडेल। घरी नक्की ट्राय करा। झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटाकरिता आणि 3 मिनिटांनी बघू शकता चमचमीत आणि झणझणीत असा ठेचा तयार आहे। तुम्हाला थोडीशी गोड चव हवी असेल तर यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा चमचा इतका गूळ घालू शकता। ठेचा तयार आहे, एका प्लेटमध्ये काढूया। घरी नक्की ट्राय करा, खूप झटपट तयार होतो आणि तोंडालाही छान चव येते। व्हिडिओ आवडला असेल तर